जय महाराष्ट्र मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार त्याविषयी खूप मोठी बातमी आली आहे मित्रांनो. तर ती बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहू. आणि मित्रांनो, ही बातमी आपल्याला शरद पवारजींनी मीडियाद्वारे कळवली आहे. आणि मित्रांनो, ही बातमी पाहण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर मित्रांनो, ही बातमी आपण शरद पवारजींच्या तोंडून ऐकू, त्यांनी मीडियाद्वारे कळवली आहे. तर बातमी काय आहे पाहू. बोलताना आपलं एक मत व्यक्त केलं की राज ठाकरेंचं पत्र की भाजपची स्क्रिप्ट होती आणि म्हणून त्यांनी त्याच्यापासूनची मागणी केली. भाजपला त्यांचा पराभव स्पष्ट दिसला असा सर्वे आला आणि म्हणून मोदी पटेल असं आहे की ही एक गेस्टर दाखवल्याच्या नंतर ही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. त्यामुळे त्याचं मी काही कॉमेंट करणार नाही. महाविकास आघाडी म्हणून आपण सूचना केल्या होत्या. उद्धव ठाकरेंनी आपला आभार मानला आहे. यानंतरही अशाच प्रकारे महाविकास आघाडी आपल्या नेतृत्वात मजबूत चालू राहील असं वाटतं. म्हणजे उद्या वेळ आली की उद्या इलेक्शन झाल्या आमची इच्छा आहे की उद्या एकत्र राहून आपण काम करावं. पण हे जरी इच्छा असली तरी डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट्स हा एक कधीचा मुद्दा असतो. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी 2 नावे काढली आहेत मित्रांनो. तर ती 2 नावे कोणती आहेत आपण पाहू. तर पहिलं नाव म्हणजे माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते आणि मित्रांनो दुसरे नाव म्हणजे सांगोल तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख. तर मित्रांनो, ह्या दोन्हीपैकी तुम्हाला कोण वाटतंय सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होईल तर मला कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर जय महाराष्ट्र.